नमस्कार, मी अक्षरा. इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. आपल्या शहरात व जिल्ह्यात आज काय विशेष घडले हे इंडियन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून जाणून घेऊयात. खेळ भावना आणि एकतेचा एक भव्य महोत्सव. खेळात दडले आहे कौशल्यांचे तत्वज्ञान. चला मिळून वाढूया आपल्या लहानग्या पाखरांचे धैर्य. आर्य गुरुकुल नांदिवली येथे 13 डिसेंबर 2025 रोजी वार्षिक खेळ मेळाव्याचे आयोजन उत्साह आणि ऊर्जा यांसह साजरे करण्यात आले. या आयोजनाने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांना कौशल्य, शिस्त आणि टीमवर्कच्या जिवंत प्रदर्शनासाठी एकत्र आणले. शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या तत्वज्ञानात निहित असलेल्या या उत्सवाने हे अधोरेखित केले आहे की खेळ मुलांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि नेतृत्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त आणि शक्ती ही सर्वांगीण विकासाची एकता आहे. प्रयत्न हीच पूजा आहे आणि खेळ भावना ही सर्वांगीण विकासाची खरी भावना आहे. या मूल्यांमध्ये निहित असलेल्या या उत्सवाने आर्य गुरुकुलच्या सर्वांगीण विकासाच्या बांधिलकीचे दर्शन घडवले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रार्थनेने झाली. मुख्य अतिथींच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री रौनक दामले आणि श्री मिलन वैद्य, यंग अचिव्हर म्हणून झोया शेख व झैदी शेख अशा कर्तृत्ववान लोकांची उपस्थिती लाभली. समारंभिक खेळ, मशाल धाव आणि भव्य मार्च पास्टने कार्यक्रमाची शोभा वाढवली, जेथे विद्यार्थ्यांनी अत्यंत अभिमानाने मार्च पास्ट करत एकता आणि समर्पणाचे दर्शन घडवले. खेळ ज्योतीचे प्रज्वलन हे खेळ मेळाव्याच्या अधिकृत उद्घाटनाचे प्रतीक होते, जे दृढनिश्चय आणि आरोग्यदायी स्पर्धेच्या भावनेचे प्रतीक होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिव्या बोरसे यांनी प्रेरणादायी शब्दांनी सभेला संबोधित केले. त्यांनी अधोरेखित केले की खेळ शरीराला मजबूत करतात, शिस्त आणि जीवन कौशल्यांना प्रोत्साहन देतात, जे मैदानाच्या पलीकडेही उपयुक्त ठरतात. त्यांनी विद्यार्थ्यांना मनापासून सहभाग घेण्याचे आणि विजय पराजय या दोन्ही गोष्टींना शिकण्याचा अनुभव म्हणून स्वीकारण्याचे आवाहन केले. यानंतर ऊर्जा भरलेले सादरीकरण झाले, ज्यात योग प्रदर्शन, लेझिम, एरोबिक्स आणि गतिशील मार्शल आर्टचे सादरीकरण समाविष्ट होते, ज्यातून शक्ती, संतुलन आणि समन्वयाचे दर्शन घडले. विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी रोमांचक शर्यती, टीम खेळ, रिले स्पर्धा आणि कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण कार्यक्रमांमध्ये प्रेक्षक पंतमुग्ध झाली. आदरणीय पालक आणि शिक्षकांनी युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे वातावरणात उत्साह भरला. उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक सादरीकरण आणि स्पर्धेत दिसून आलेल्या प्रयत्न, समन्वय आणि समर्पणाचे कौतुक केले. विजेत्यांना पदक, प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मेहनती आणि उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला. दिवसाचा मुख्य आकर्षण म्हणजे चॅम्पियन हाऊसची घोषणा, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिमान आणि आनंदाचे क्षण निर्माण झाले. खेळ मेळावा 2025 चा समारोप हसऱ्या चेहऱ्यांनी, टाळ्यांच्या गजरात आणि एकताच्या नूतनीकरण झालेल्या भावनेने झाल्या. आर्य गुरुकुल आत्मविश्वासी, निरोगी आणि मूल्याधारित व्यक्ती घडवण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर ठाम आहे. याचबरोबर या वर्षीचा 2025 खेळ मेळावा राष्ट्रगीताने संपन्न झाला. Namaste, I am Divya Borse, principal of Arya Gurukul Kalyan. Today we had Khel Mela, which is annual sports meet. Around 1265 students showcased their talent and their drills on the grounds. And I was so happy as a principal because I could see that discipline, that synchronization. Around 325 students marched on the ground and everyone was mesmerized. I must thank my parents also. Around 950 parents were present today on the ground, and it would not have been possible without their support. Above all, we had food counters, we had bioenzyme sale, plant sale, and these plants and bioenzymes have been nurtured by our own students. And I was seeing that my students were explaining like about the plants and bioenzymes to their parents, and even the book counter was there. The whole show was organized by the students, especially my student council was involved in it. Even 10th standard had a wonderful, fabulous display. So looking at that, I felt that we are able to give holistic growth to our students. We are able to nurture the students. I could see budding entrepreneurs on my ground. So it was really nice moment to see my students performing and teachers supporting behind the stage. I must thank my staff and my teachers also, who actually gave their 100%. And this event is not the result of few days or few weeks. It is right from 3-4 months up. From September to December, my students are practicing on the grounds. I can see the enhancement in the fitness, in the flexibility of the students, and that makes me proud. And thank you so much for everyone's support. Hari Om. विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असं या खेल मेलाचं वैशिष्ट्य आहे. कारण की
सुरुवातच मुळी ड्रोनने झाली आणि ते ड्रोन विद्यार्थ्यांनी तयार केलं होतं आणि त्यातून पुष्पवृष्टी झाली आणि चीफ गेस्ट आणि विद्यार्थी आणि पालक स्टाफ यांचं सगळ्यांचं वेलकमिंग त्याच्यामध्ये झालं. सुंदर प्रार्थना झाली, खेलमेलाचं गीत झालं आणि खऱ्या अर्थाने एशियाड कशा पद्धतीने गेम ऑर्गनाईज करतं त्या शिस्तबद्ध पद्धतीने मार्च पास, परत ज्योत, स्पोर्ट्सची ज्योत लावली गेली, परत विद्यार्थ्यांचं जे काही स्किलफुली कौशल्य होतं या ठिकाणी दाखवलं गेलं. मास पीटी, पिरॅमिड्स इतकंच नाही तर त्यांचे वेगवेगळे गेम, जिम्नॅस्टिक आणि त्यातनं त्यांचं कौशल्य या ठिकाणी त्यांनी दाखवलं आणि खऱ्या अर्थाने खेळमेळाचं वातावरण या ठिकाणी तयार झालं. इतकंच नाही तर भरपूर प्रमाणात विद्यार्थी तर सगळे आलेच, पण पॅरेंट्ससुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मॅनेजमेंटची जी काही व्हिजन आहे आणि शिक्षकांनी जो काही मेहनत घेतलेली आहे आणि जे काही आयोजन या ठिकाणी आहे ते अतिशय शिस्तबद्ध आहे, मुलांचा विचार करून केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स आणि खेलमेला कशा पद्धतीने ऑर्गनाईज करायचा त्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. Event of our school, there it's a culmination of basically competition between 3 schools. They get points, and then this is the final D-Day where some live events are conducted. The all parents have come in good numbers, maybe around 1,000 parents are already here, and we had a very impressive parade in the morning where our NCC air unit, our NCC naval unit, scout and guide unit, our band troop and 4 houses of the students, they march past and in a very grand way and with proper sing. After that we had displays of dhol tasha, of another aerobic display, gymnastic display and yoga display, and now the live races are going on and people are enjoying. Right now the prize distribution is also going on and children will get prizes today. I really felt very nice here. So actually yesterday I came very late from the office. It was my office party, but still I know how Arya Gurukul they arrange their sports day event. I never wanted to miss this event, so I got up early in the morning, even in spite of coming very late night, because I enjoy this event. The harmony in the students, how they play, their every performance was electrifying and it was engaging. Means I could not. Now we have Great for Girls, even named Good Balancing. First position is won by Ojasvi Rathod, Malhar House. Second position is bagged by Lilita Devendra, Hindol House. And third position is bagged by Amira Hegde, Hero House. Congratulations to all the winners. And it was awesome Parents, event. give them a big round of applause. Awesome event. So it keeps engaging from beginning. Like you cannot, nobody would like to miss any event, like any performances. And it's like I could say that this is the efforts of teachers and everyone, like they have performed so like we can feel that how teachers have made them prepared, how they have put the efforts. So really I well appreciate to the all teachers, students for माझं नाव आहे पल्लवी नेरुरकर आणि माझी मुलगी युतिका नेरुरकर आर्य गुरुकुल शाळेमध्ये 5वी या इयत्तेत आहे. आज आमच्याकडे खेलमेला होता. खेलमेला म्हणजे मजाच मजा असते. फक्त खेळ मुलांसाठीच नव्हे तर पॅरेंट्ससाठी, पालकांसाठी देखील असतात. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, इव्हेंट्स केल्या जातात आणि अक्षरशः अंगावर शहारे येते. इतकी सुंदर आपल्याला प्रदर्शने बघायला मिळतात. अतिशय आनंद मिळतो आणि खरंच आम्ही हा वर्षभर म्हणजे आम्ही ह्याच्यासाठी उत्सुकतेने वाट बघतो. वर्षातून एकदा ह्या मेळाव्याला यायचा आणि मनापासून त्याचा आस्वाद घेतो. या
यावर्षी अजून छान झालं, पण हे लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी खाऊ पिऊचे स्टॉल्स पण लावले गेले होते. अतिशय मजा आली. धन्यवाद. First question is won by Prem Bhushan Saraf, Malkansal. Second question is back by Maya Farhat, Malkansal. Third question is back by Nirvad Kanhale. Congratulations to all of them. चांगल्या प्रकारे खेळ मेळा झाला. खूप छान त्यांचं डिस्प्ले वगैरे सगळं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही इतकंच छान होतं. या होत्या आपल्या शहरातील विशेष घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन बातम्यांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.